अल्टिमेट जर्नी विथ दरेकर चॅनल्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण बडे गणपती आणि महाकालेश्वर यांचं दर्शन, शयन आरती याचं दर्शन करणार आहे आपण। तर माझ्याबरोबर आहे प्रज्वल, अनमोल। ठीक आहे, 9 वाजता आपल्याला आज जायचं आहे। त्याच्या अगोदर आपण बडे गणपतीचं दर्शन करणार, नंतर आपण आतमध्ये जाऊया। ठीक आहे, कनेक्ट व्हा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला फूड स्टॉल खूप आहे, मला फूड स्टॉल दाखवतो। कारण की खूप बाकीची लोक जी आहेत ते पार्किंगला गेली आहेत, गाडी पार्क करायला इथे जागा नाही आहे। म्हणजे फूड स्टॉल बघा, खाण्यापिण्याची काही कमी नाही आहे इकडे। मध्य प्रदेशमध्ये बघा, ही बासुंदी आहे। मध्य प्रदेशमध्ये खायची काही कमी नाही आहे, ते बघू शकता तुम्ही। बासुंदी, छोटे छोटे स्टॉल आहेत, म्हणजे लोकांना खाण्यापिण्याची सोय भरपूर आहे इकडे, तुम्हाला दिसेल। खूप छान छान स्टॉल आहेत, हॉटेल्स आहेत। या साईडला तुम्हाला टी शर्ट्स वगैरे हवे असतील तर टी शर्ट्स वगैरे सुद्धा आहेत। आपल्याला पण एक वस्तू घ्यायची आहे बघा, तुम्हाला दिसेल। पूजेचं साहित्य, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि शंकरांच्या पिंडीची खूप सारे व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील। हे बघा, खूप साऱ्या गोष्टी। चला, अजून पार्किंग करून अजून आलेले नाही आहेत, तर आपण आता उभे आहोत हरसिद्धी मंदिरचं। आपण सकाळी दर्शन केलं होतं, त्याच्या बरोबर मागेच उभे आहोत आपण। आज मी माईक पण लावायला विसरलेलो आहे, व्हॉईसची क्वालिटी मला माहिती नाही कशी येते। ठीक आहे, अजून पार्किंग करून आल्यानंतर आपण पहिला बडे गणपतीला जाणार आहोत, तर कनेक्ट राहा। बडे गणपतीला गेलो होतो, 5 मिनिटात दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं। आणि गणपतीची मूर्ती अप्रतिम मोठी विशाल मूर्ती आहे। तुम्ही या अगोदर तिकडे दर्शन करा, मग महाकालच्या मंदिरामध्ये एंटर करा। ठीक आहे, तर तुम्हाला बाकीचा परिसर दाखवतो। हे बघा, किती छान मंदिरचा परिसर आहे। काम बघा किती छान प्रकारे केले त्यांनी, एक नंबर।
लाईटचा इफेक्ट आहे पाहिजे. प्रज्वल पहिला येऊन गेलाय ना? येस येस, मी एका आठवड्या आधीच येऊन गेलोय आणि पुन्हा आता आलोय. तर पुन्हा असे पॉझिटिव्ह वाईब्स आता निर्माण झाल्यात. मी फर्स्ट टाइम आलो, मी सॉलिड सरप्राईज एकदम. एवढं फिरायसारखं आहे ना की हा व्हिडिओ कमी पडेल. जवळजवळ अर्धा 1 तासाचा पण व्हिडिओ कमी पडेल. एवढं फिरायसारखं आहे. एवढं फिरायसारखं आहे आणि काय 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 शूट करायचं तेच कळत नाही. या ठिकाणी कॉरिडॉरला तुम्ही आल ना तर आपले जे शिवजी आहेत ना, शिवशंकर, त्यांच्या जीवनावरती आधारित काही प्रसंग घडलेले ना ते एका मूर्ती स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी इथे केलाय. पण तो एवढा सुंदर केलाय ना, म्हणजे समुद्र मंथन बघा की आपल्या शिवजींच्या जटेतून गंगा येते ते झालं. परत अजून जेव्हा हलाहल विष पियालेले शिवजी ते झालं. परत आपले खंडोबा झाले. हे सगळे इथे म्हणजे असे दाखवलेत की लिटरली मूर्ती स्वरूपात. तुम्ही इथे याल ना तर कॉरिडॉर नक्की फिरा. 1.5-2 तास लागतील पण चांगला एक्सपिरियन्स असेल तुमचा. ठीक आहे, कनेक्ट राहा तुम्ही, व्हिडिओ पूर्ण बघा. भाई अमेजिंग एक्सपिरियंस आहे बाबा, अमेजिंग एक्सपिरियंस आहे. तो कॉरिडॉर एक नंबर आहे, सॉलिड. खूप खुश झालो आहे मी सगळं बघून, कारण की एक स्थळ कधी बघितलं नव्हतं मी. सुपर खतरनाक एक्सपिरियन्स आहे भाई. तुम्ही लोक या इथे आणि व्हिजिट करा. आयुष्यात एकदा तरी महाकालला या आणि कॉरिडॉर फिरा. 2 तास लागतात फिरायला, पण तुम्ही कॉरिडॉर फिरा, मिस नका करू कॉरिडॉर. तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या शिवशंकरांनी जे जे त्यांचे जे घडलेलं आहे चमत्कार किंवा काय जे जे कार्य त्यांनी केलेलं आहे सगळ्याची प्रतिमा इथे उभारलेली आहे. खूप सुंदर प्रतीने, खूप चांगल्या लाईट्स, आणि संध्याकाळीच आहे ॲक्च्युली, खूप चांगल्या लाईट्स वगैरे, एकदम खूप छान छान फोटोज येणार, खूप छान. आता आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. प्रसादाच्या लाईनीमध्ये आम्ही आता उभं राहतो आहे. आता बघू काय. निःशुल्क दुर्लभ दर्शन केंद्र. दुर्लभ दर्शन केंद्र. आपण इथे का उभे आहे रे? आतमध्ये जायचं आहे आपल्याला. ओके, सॉरी, प्रसाद नाही इथे. दर्शनाच्या लाईनीला आम्ही इथे उभे आहेत. हे दर्शनाची लाईन आहे, दर्शनाला जायचं आपल्या आतमध्ये. हां, आपण VR मध्ये 40 सेकंदाचा व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण उज्जैनची माहिती. ओके. बाबा महाकालचं दर्शन पण घेता येतं. ओके, असं आहे काय? VR मध्ये डिरेक्टली आता ॲडव्हान्स सिस्टम. अच्छा. कॉरिडॉर जस्ट तुम्ही थोडंसं पुढे आलात ना, तर थोडंसं पुढे आल्यानंतर थोडं राईट साईडलाच एक VR इथे लिहिलेलं आहे, दुर्लभ दर्शन केंद्र. तिकडे या, म्हणजे तुम्हाला ते VR मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एकदम फुल, म्हणजे सगळं दर्शन पूर्ण स्टोरी बघायला मिळेल तुम्हाला. तिथे आपण चाललेलो आहे. ही त्याची लाईन आहे. इकडे दुर्लभ दर्शन केंद्र लिहिलेलं आहे, तिथे लाईन आहे. आम्ही लाईन लावली आहे आणि VR मध्ये आम्ही ते बघायचं आहे सगळं 3D मध्ये. आता बघूया कसं काय हे होतं आहे. चला.
आता आपण एक 150 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे, त्याच्या म्हणजे 10 मिनटं ना 10 मिनिट 10 मिनटामध्ये सगळं आपल्याला दिसेल. चला आता आपण हा माझा नवीन एक्सपिरियन्स आहे, घेऊया आता एक्सपिरियन्स. आपण सगळे ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतात आहेत, ते आपण पण घेऊया. VR मध्ये बघितलं ना ते दृश्य अप्रतिम होतं. पूर्ण महाकाल नगरीची माहिती प्लस भस्म आरतीचं पूर्ण क्लोजअप आपण बघू शकतो. ते लोक कसा शृंगार करतात, परत त्यांना कसा अभिषेक करतात, मंत्रोपचार सगळं म्हणजे VR मध्ये सगळं ते दृश्य 3D मध्ये दिसतं आणि ब्रह्मांड पूर्ण दिसतं आणि सराउंड साऊंडमध्ये एक नंबर एक्सपिरियन्स आहे. जर VR मध्ये ते छान दिसत असेल, जर मग तुम्ही जर लाईव्ह जेव्हा बघता आरती तर तो एक्सपिरियन्स अप्रतिम असणार आहे. पण आम्हाला घ्यायला मिळालं नाही आहे. फक्त आमच्या ग्रुपमध्ये फक्त एकाने साहिल करून आहे, त्याने एकानेच भस्म आरतीचा लाभ घेतलेला आहे, बाकी कोणी घेतला नाही. कारण की आम्ही खूप थकलो होतो आणि तर नाही पॉसिबल झालं, बॉडीने साथच नाही दिली कारण एवढं ट्रॅव्हल झाल्यानंतर. म्हणून आम्ही आज रात्री शयन आरतीसाठी जाणार आहोत. पण VR मध्ये ती बघितलं ना एक नंबर बाबा. एक तुम्ही येणार ना तो भस्म आरतीचं तर नाही घेत असेल ना त्यांनी VR मध्ये बघावं. एक नंबर एक्सपिरियन्स आहे भाई, एक नंबर. सगळं आपल्याला क्लोजअपमध्ये बघायला मिळतं. पण सुपर्ब एक्सपिरियन्स आहे. म्हणजे लाईफमध्ये हा जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. जेव्हा तुम्ही याल तर ते हे नक्की अनुभवा. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. चला आता पुढे आपल्याला आज जायचं आहे थोड्या वेळानंतर. आपण कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. तरी अजून खूप एक्सप्लोर करायचं बाकी आहे. मोठा स्तंभ बरोबर च्या मध्यभागीच आहे. किती सुंदर आहे बघा. आणि त्याच्या बाजूला सगळ्या त्याच्या प्रतिमा आहेत. आता एक एक प्रतिमा आपण एक्सप्लोर करूया. तुम्हाला पण दाखवतो असं आहे बघा. खूप सुंदर प्रतिमा आहे. तुम्ही ही जी मूर्ती बघितली आहे, प्रतिमा बघितली आहे, तशा सेम किती आहेत एक दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 अशा 7 प्रतिमा आहेत. तुम्हाला दिसेल बघा माझ्या मागे, हे बघा अशा 7 प्रतिमा आहेत. तिथे एक तलाव आहे गंगासागरचं, आपण तिथे बघूया जाऊन. कॉरिडोर आहे ना, या कॉरिडोरच्या बाजूने मतलब पूर्ण सर्कलमध्ये ना एक मस्त छानपैकी भिंत उभारली आहे. आणि त्या भिंतीमध्ये तुम्हाला दिसेल एक एक स्टोरी आहे. म्हणजे एक एक गोष्ट ते लोकांनी प्रतिमेद्वारे उतरवायचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. शेवटपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशीच कलाकृती त्या लोकांनी केलेली आहे. शेवटपर्यंत दिसेल बघा तुम्हाला, एकदम लास्टपर्यंत जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत सगळीकडे तेच आहे. भाई एक नंबर एक्सपिरियन्स आहे भाई, एक नंबर. सांग काहीतरी आपल्या प्रेक्षकांना, काहीतरी सांग. एक नंबर एक्सपिरियन्स आहे भाई. ही भिंत आहे ना, या भिंतीच्या प्रेमात पडलोय मी.
जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत लाईट्स, स्टॅच्यूज सगळीकडे तेच आहे. आपला जोडा भाई किती घेतले, किती बॉक्स प्रसाद घेतलेला आहे. प्रसादाचा बॉक्स बनवलेला आहे. जोळा महाकालच्या चुंदरीमध्ये जोळा बनवलेला आहे भाई. एक नंबर काम झालेलं आहे. आता हे कोण उचलणार? एकच माणूस, साहिल. साहिल्या तुलाच उचलायचंय. घेतले आपण उद्या, परवा सकाळी निघायचं घरी. सकाळी म्हणजे 9 वाजता वगैरे निघू. प्रसाद घेतलेला आहे जवळजवळ किती 10 ते 15 डब्बे घेतलेले आहे प्रसादाचे. बॅग नाही आमच्याकडे, तर आम्ही ते महाकालची जी त्याला ओढणीचा टाईप घेतलं होतं त्याने, साहिलने त्याच्यामध्ये बांधून काम फिट केलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे. आता आपण चाललो आहे आरतीसाठी आतमध्ये. टाइम दिलेला आहे आपल्याला, ओळखीचा आहे माणूस, त्याच्यामुळे आरतीसाठी आपण आतमध्ये जाऊया. कुठल्या साईडला जायचं? आतमध्ये आलेलो आपण. आता बघू, मध्ये पण खूप सारी दुकानं आहेत, तुम्हाला दिसतील. सध्या आपल्याला घाई आहे, त्याच्यामुळे आपण शूट नाही करू शकत जास्त. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये पण खूप सारी दुकानं आहेत, दिसेल बघा. आतमध्ये आपण एंटर केलेला आहे. फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये. बघा, दिसेल तुम्हाला. शीघ्र दर्शन सुविधा. लाईट्स एवढ्या लावल्यात नाही लोकांनी. इथे बसायचं आहे, वेट करायचं आहे. इथून या डोरमधून आतमध्ये आपल्याला जायचं कुठून पण. आता आपण कोणाची तरी वाट बघतोय, ते आले तर मग आपण त्या दिशेने आपण सरळ मंदिराच्या आतमध्ये आरतीसाठी. भाई मी खतरनाक एक्सपिरियन्स. हो, बस मारते तू काहीतरी. आपण पुढच्या वेळी वहिनी वगैरेला घेऊन येशील ना, वहिनी वगैरेला. तर मी त्याला मी सांगितलंय, कार्ड पण हॉटेलचं कार्ड पण घेऊन ठेवतो मी. त्याला मी सांगितलं, काल बोललो त्याला मी, तुला यायचं असेल ना तेव्हा आपण भस्म आरतीचं करू. साहिलचं कसं केलं तुझं करून टाकू डायरेक्ट CM हाऊस बनतो. ह्याने बायको तर भस्म आरती झालंय. परत करायचं, जेवढ्यांना भेटतं ना तेवढ्यांना तो लाभ घ्यायचा. हो, एक नंबर. आणि ते कॉरिडॉर आहे ना, मला तर कॉरिडॉर आता झालंय का 2-3 वर्ष झाले? 2-3 वर्ष झाले कॉरिडॉर चालू. पहिला नव्हता ना? पहिलं नव्हतं. अच्छा, मग तिने नसेल केलं आहे कॉरिडॉर. पण आपण नीट नाही फिरलो. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शिवपुराण लिहिलेलं आहे. हा, माहिती आहे, मिळेल आपल्याला. तरी पण मी जेवढं एक्सप्लोर करता येईल ना तेवढं. पूर्ण वॉल जी आहे ना, ती वॉल बांधली, एक नंबर वॉल आहे. आणि प्रत्येक वॉलच्या याच्यामध्ये काय काय थिअरी सगळं टाकलेलं आहे. टाकले त्याने. फोटोच्या माध्यमातून ते लोक थिअरी एक्सप्लेन केली आहे सगळी.
या बघायला या महादेवाची एक नंबर. तुम्ही या विजिट करा, टाइम काढून या. टाइम काढून या. दिवस घ्या. 2-3 दिवस पाहिजे ॲक्च्युली. मंदिरं होणार नाही कारण की खूप सारे मंदिर आहेत, 7-8 मंदिर आहेत टोटल. आणि प्रत्येक ठिकाणी जाणं म्हणजे 1-2 दिवस पाहिजे. आणि महाकालसाठी एक स्पेशली 1 दिवस पाहिजे. संध्याकाळी स्पेशली संध्याकाळी या, चांगलं खूप छान दिसेल बघायला. लाईटिंग वगैरे एक नंबर असतं. चला व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओ बनवायला दादा खूप मेहनत लागते, खूप मेहनत लागते खरं सांगते. एडिटिंग, शूटिंग, कुठे अलाउड असतं कुठे अलाउड नसतं तरी आपण शूट करतो, पण खूप मेहनत लागते. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कनेक्ट राहा. कॉल आलेला आहे आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी, शयन आरतीसाठी. तर चला आतमध्ये जाऊया आपण. आपला माणूस नाही, रॉंग नंबर लागला. चला धक्का मार. ह्या द्वारमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला आता बघू आपण. फायनली आपण आलेलो आहे आतमध्ये. या लाईनमधून आपण आतमध्ये आलो आहे. मंदिरच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहे. चला चला लवकर, फास्ट आहे, वेळ कमी आहे. सुपर दर्शन एकदम. 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 तलावाच्या बाजूला 12 ज्योतिर्लिंगाचं हे बनवलेलं आहे त्यांनी. बघा तुम्हाला दिसेल. सुपर. किती सुंदर दृश्य आहे बघा. हे जे दिसतंय ना तुम्हाला, जे आम्ही बसतोय सभा मंडपमध्ये, इथे होणार आहे आरती बहुतेक. ठीक आहे. आपले मंडळी सगळे इकडे बसलेले आहेत. हर हर महादेव. आतमध्ये शूट करू शकत नाही, अलाउड नाही आहे, तरी पण आपण थोडं शूट केलेलं आहे. एक दोघांनी अडवलं, पण थोडं खुफिया कॅमेऱ्याने शूट केलं आपण. सुपर आहे म्हणजे फक्त तुमच्यासाठी. जे VR मध्ये आम्ही बघितलं दृश्य ना, तेच दृश्य आतमध्ये तुम्हाला सरळ डोळ्यासमोर बघायला मिळतं. सुपर अद्भुत अनुभव आहे बाई. चला आपला नंबर आलेला आहे, आपल्याला जायचं आतमध्ये. लाईनीमध्ये उभं राहिलेलो आहे शयन आरतीसाठी. आता बघूया किती वेळ लागतो. प्रसाद वाटप चालू आहे इकडे. प्रसादासाठी आरती आमची घेऊन झाली. आता प्रसाद घ्यायला एक जण गेला, थोडं घेऊ आपण. हां थोडं घेऊन या. दर्शन एक नंबर झालेलं आहे.
एक नंबर दर्शन झालेलं आहे. शयन आरती तुम्ही पण घ्या. सोपं आणि आपण सगळं ते नगाडे वगैरे असं आपण सगळं शूट केलेलं आहे बाकायदा पद्धतशीर मध्ये. सुपर मजा आली. व्हिडिओमध्येही सुंदर दिसेल पण इथे येऊन तर अति सुंदर आहे. अरे अति सुंदर. तुम्ही या व्हिजिट करा. एकदा तरी व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. सुपर खूप मजा आली. भस्म आरती आणि एक विजिट करा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. एक नंबर मजा आली यार. सुपर मजा आली. एकदम मन एकदम मला प्रसन्न झालं. हा आणि तब्येत डाऊन होते माझ्याकडे व्हिडिओ एकदम तरतरी. आणि जो लोकांमध्ये सगळ्यांमध्ये जे एनर्जी होती ना, एनर्जेटिक आणि एनर्जी बघण्यासारखी होती. आणि आणि तिकडची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते. आरती असताना आपली तिकडची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते. सुपर. आणि खूप मजा आली. ऑटोमॅटिकली वरती जाते टाळ्या वाजवायला. अरे मग सगळे एकदम खुश. चला आता नेक्स्ट आपल्याला आहे. आता डायरेक्ट आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि जेवायला आता जेवायची तयारी. कारण की ऑलमोस्ट वाजलेले आहे 11 o'clock. 11 वाजलेले आहे आणि 11:30 आपलं हॉटेल बंद होतं. कसं वाटलं तुला? चला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय महाकाल. हर हर महादेव. हर हर महादेव. जय महाकाल. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.